नमस्कार मंडळी, प्रीताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण महाराष्ट्राची पारंपरिक रेसिपी बघणार आहोत। तर मंडळी, महाराष्ट्राची पारंपरिक रेसिपी म्हणले की सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पिठल्याची आठवण होते। तर पिठलं ही एक अशी रेसिपी आहे, महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठेही गेलात तरी तुम्हाला पिठलं आणि भाकरी ही रेसिपी कोणाला माहीत नाही असं होणार नाही। तरी मंडळी, आज आपण एकदम सुक्कं पिठलं बघणार आहोत किंवा सुक्का झुणका बघणार आहोत आणि ते पीठ न वापरता आपण डाळीपासून बघणार आहोत। तर मंडळी, ही रेसिपी पूर्णपणे बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर मंडळी, इथे मी 1 वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। डाळ मी व्यवस्थित भिजवली होती। डाळ रात्रभर आपणाला भिजवून घ्यायची आहे। तुम्ही 4 ते 5 तास भिजवले तरी डाळ भिजते। हरभऱ्याची डाळ भिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। त्याच्यानंतर इथे मी त्याच्यामधलं पाणी काढून परत एकदा डाळ स्वच्छ धुवून घेतली होती। भिजवल्यानंतरही आपणाला पाणी काढून डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि आता ही बारीक आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे। तर इथे मी मिक्सरला पहिला घाणा मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे आणि ते आता आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। तर हे बाउलमध्ये काढून घेतल्यावर राहिलेली जी डाळ होती ते देखील मी मिक्सरला व्यवस्थित अशी बारीक करून घेतलेली आहे। तर मंडळी, पीठ न वापरता डाळ भिजवून हे पिठलं किंवा झुणका एकदम मस्त लागतो। तर मंडळी, आणि अशा प्रकारे तुम्ही झुणका करा, एक 4 ते 5 दिवस नक्की टिकतो। जर तुम्ही प्रवासाला चाललेला आहात तर अशा प्रकारे पिठलं तुम्ही घेऊन जाऊ शकता। तर हे 4 ते 5 दिवस नक्की टिकतं। फक्त याच्यामध्ये जर तुम्ही कांदा नाही ॲड केला तर हे मिनिमम तरी म्हटलं तरी एक 7 ते 8 दिवस नक्की हे पिठलं टिकतं, अजिबात खराब होत नाही आणि भाकरीसोबत देखील तुम्ही मस्त असं हे पिठलं लागतं। तर मंडळी, इथे आता आपलं दुसरा घाणा देखील मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे। तर मंडळी, आता हे सगळं व्यवस्थित मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। तर हे मिक्सरला फिरवून झाल्यानंतर आता आपण पिठलं करण्यासाठी घेणार आहोत। तर गॅसवर मी कढई ठेवलेली आहे। कढई गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे तेल ॲड केलेलं आहे। तर याच्यासाठी आपल्याला तेल थोडंसं जास्त प्रमाणामध्ये लागणार आहे, कारण हा आपण पूर्णपणे सुक्का असा करणार आहोत। तर मंडळी, कढईमध्ये तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये मी मोहरी टाकलेली आहे। मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता, लसूण टाकून घेतलेला आहे। लसूण लाल झाल्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा ॲड केलेला आहे। जर तुम्ही प्रवासासाठी हे पिठलं नेत असाल तर तुम्ही कांदा स्किप केला तरी देखील चालेल। त्याच्यानंतर कांदा आपल्याला व्यवस्थित असा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद ॲड केलेली आहे। हळद आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये मी कोल्हापुरी कांदा लसूण मसाला ॲड केलेला आहे। तुम्हाला जर झुणका हिरव्या मिरचीचा पाहिजे असेल तर तुम्ही हिरवी मिरची देखील बारीक करून याच्यामध्ये घालू शकता। त्याच्यानंतर आपली चटणी आणि हळद व्यवस्थित आपण तेलामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर आपण जे डाळीचं पीठ तयार केलेलं होतं ते याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि डाळ बारीक करत असताना याच्यामध्ये मी फक्त 1 ते 2 चमचाच पाणी ॲड केलेलं होतं। याच्यामध्ये जास्त पाणी ॲड करायचं नाही, नाहीतर मग आपण जे पिठलं सुक्कं करणार आहोत ते व्यवस्थित असं त्याला सुक्कापणा येत नाही किंवा त्याला व्यवस्थित असं भुसभुशीतपणा येत नाही। तर मंडळी, इथे मी आपलं पीठ जे आहे ते थोडंसं कच्चं असतानाच किंवा आपण तेलामध्ये टाकल्यानंतर लगेचच त्याच्यामध्ये मी मीठ ॲड करून घेतलेलं आहे। मीठ आपल्याला सुरुवातीलाच ॲड करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते व्यवस्थित सगळीकडे मिक्स होतं आणि हे सतत असं मिक्स करत राहायचं आहे आणि याच्यावर आता आपण झाकण ठेवून घेणार आहोत। प्रत्येक 2 मिनिटांनी आपल्याला हे झाकण काढून व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे आपण मिक्स करून घेत असताना याच्यामध्ये मी थोडंसं पाणी देखील ॲड केलं होतं। 2 चमचाच पाणी ॲड करायचं आहे, जास्त पाणी ॲड करायचं नाही आणि हे 2-2 मिनटाला प्रत्येक हलवून घ्यायचं आहे। तर याच्यावर दर 2 मिनिटांनी आपल्याला याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि हे झाकण ठेवूनच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण ते व्यवस्थित असं हलवून घेणार आहोत। तर याच्यामध्ये परत मी 2 चमचा पाणी ॲड करून घेतलेलं आहे। जास्त प्रमाणामध्ये पाणी ॲड करायचं नाही, तर मी एकूण इथे शेवट तुम्हाला सांगते की मी याच्यासाठी पाणी किती ॲड केलेलं आहे। तर हे असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर मंडळी, अशा प्रकारे पिठलं किंवा झुणका नक्की ट्राय करा, एकदम भाकरीसोबत किंवा चपातीसोबत एकदम मस्त असं लागतं। तर मंडळी, हे आता मिक्स करून झालेलं आहे। तर याच्यावर परत आपण झाकण ठेवून हे पीठ व्यवस्थित असे वाफलून घेणार आहोत। तर इथे तुम्हाला दिसत आहे आता जे डाळ आहे ती आपली व्यवस्थित अशी शिजलेली आहे
आणि ते इथं तुम्हाला दिसत आहे. आता थोडंसं जे आपला झुणका आहे तो भुसभुशीत देखील होत आहे. तर मंडळी त्याच्यानंतर मी परत वरून 1 चमचा तेल टाकलेलं आहे आणि कोथिंबीर ॲड करायची आहे. तर मंडळी आता तुम्हाला पूर्णपणे पिठलं व भुसभुशीत असं झालेलं दिसत आहे. तर मंडळी हे पिठलं किंवा झुणका एकदम मस्त लागतं. तुम्ही याच्यामध्ये मेथीची भाजी किंवा कसुरी मेथी ॲड केली तर त्याच्याने देखील याची चव एकदम मस्त लागते. तर मंडळी आता तुम्हाला दिसत आहे व्यवस्थित असं आपलं पिठलं शिजलेलं आहे. परत आणि 2 मिनटं याच्यावर झाकण ठेवून मी हे व्यवस्थित अशी शिजवून घेतलेलं आहे आणि प्रत्येक 2 मिनटांनी हे आपल्याला झाकण ठेवून परत झाकण काढून याच्यावर व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. तर बऱ्यापैकी मंडळी इथं आपली डाळ जी आहे जी आपण भिजवून घेतली होती ती व्यवस्थित अशी शिजलेली आहे आणि तुम्हाला दिसत आहे सुरुवातीला ते पीठ कसं होतं ना, आता व्यवस्थित असं ते सुट्टं झालेलं आहे, म्हणजेच एकदम भुसभुशीत असं झालेलं आहे. तर मंडळी याला काही ठिकाणी भुसभुशीत असं पिठलं देखील म्हटलं जातं. मला ही रेसिपी एकदम आवडते किंवा मला हे पिठलं एकदम आवडतं, एकदम छान लागतं. भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर देखील एकदम मस्त लागतं. इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि पिठलं आपलं गॅसवरनं उतरून घेऊयात किंवा झुणका आपला गॅसवरनं उतरून घेऊयात. तर मंडळी प्रवासासाठी अतिशय उत्तम असा पर्याय आहे. बाहेरचं खाण्यापेक्षा घरातून करून घेऊन जावा आणि हे पिठलं आणि चपाती किंवा भाकरी एकदम मस्त असं लागतं. त्याच्याबरोबर कांदा काय पिठल्याची चवच नाही आहे. तर मंडळी ही पिठलं किंवा भुसभुशीत पिठल्याची रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर